नमस्कार मैत्रिणींनो, पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः या तोरणपट्टीचा भाग 3 पाहणार आहोत. भाग 1 मध्ये आपण स्वस्तिक आणि ओम पाहिलेला आहे आणि भाग 2 मध्ये चैतन्य हे नाव पाहिलेलं आहे आणि आता भाग 3 ला सुरुवात करणार आहोत. भाग 3 मध्ये आपण मच्छिंद्र हे नाव पाहणार आहोत. आपण या तोरणपट्टीची रुंदी जी 22 खांबाची घेतलेली आहे आणि आतापर्यंत आपले एकूण 55 लाईन विणून झालेल्या आहेत. आता आपण लाईन 56 ला सुरुवात करणार आहोत. हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार घेऊ शकता किंवा मी आता ही चमकी उलन घेतलेली आहे, तर तुम्ही या जागी साधी पण उलन घेऊ शकता. असं काही नाही की चमक्याच उलन नवीन यायला पाहिजे. आता पहिले ही वरची साईड आहे आणि ही खालची साईड. मी फक्त हे तुमच्या लक्षात येण्यासाठी ह्या साईड सांगत असते. ही वरची साईड म्हणजे वरून खाली इकडं म्हणजे सोयीचं नाव आहे म्हणून. आता आपल्याला पहिले 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब. आता एकूण 8 खांब आपल्याला लाईन 56 मध्ये व्हाईट कलर म्हणजे टाकून घ्यायचे आहे. ते मी टाकून घेते. आपले 8 खांब घालून झालेले आहेत. आता आपल्याला परत हा चॉकलेटी कलरचा धागा आहे जो इकडं सोडून दिलता, ते आता परत आपल्याला हा धागा खालच्या साईडने ठेवायचा आणि हा धागा पकडायचा. याचं अंतर आपण ॲडजस्ट करायचं. हे बघा, हे असं याप्रमाणे आणि हा आपला ओढून घ्यायचा. आता आपल्याला चॉकलेटी कलरचे 2 खांब घालून घ्यायचे आहेत आणि हा दुसरा अर्धा आणि परत समोर जे खांब राहिलेले आहेत 14, ते 14ला 14 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. ते 14 खांब व्हाईट कलरचे मी टाकून घेते. तर लाईन 56 मधले 14 खांब आपले टाकून झालेले आहेत. आता लाईन 57 ला सुरुवात करणार आहोत. तर खालून वरच्या साईडकडे म्हणजे या खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे आपल्याला 4 खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. चौथा खांब अर्धा घ्यायचा, चौथा खांब अर्धा घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला परत हा चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण आपल्याला 6 खांब घालून घ्यायचे आहेत. मी चॉकलेटी कलरचे 6 खांब टाकून घेते. हे 6 खांब टाकून झालेले. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे परत 4 खांब टाकायचे. 2 3 4. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. 1 आणि हा 2 आणि परत समोरचे जे 8 खांब राहिलेले आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. तर लाईन 58 मध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे आपल्याला परत 8 खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे. ते मी टाकून घेते. ते आता 8 खांब लाईन 58 मधले घालून झालेले आहेत. परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. दुसरा अर्धा परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 4 खांब घालून घ्यायचे. 4 खांब घालून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब घालून घ्यायचे. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब घालून घ्यायचे. आणि हा दुसरा आणि परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब घालून घ्यायचे.
2 घातले. आता परत समोरचे 4 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी 4 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. तर लाईन 59मध्ये आपल्याला खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे परत 4 खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. हा 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब. आणि परत आपल्याला 1 2 आणि हा तिसरा म्हणजे हा पहिला धरून चौथा. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि एकूण 12 खांब आपल्याला चॉकलेटी कलरचे टाकून घ्यायचे. 12वा खांब अर्धा टाकायचा आणि परत समोर व्हाईट कलरचे 8 खांब टाकून घ्यायचे. म्हणजे आपल्याला एकूण चॉकलेटी कलरचे 12 आणि व्हाईट कलरचे 8 खांब टाकून घ्यायचे आहेत. आता समोर हे मी टाकून घेते. तर लाईन 60मध्ये परत आता वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे आपल्याला लाईन 60मध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे आपल्याला पहिले 8 खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत आणि परत 2 खांब चॉकलेटी कलरनं ते टाकून घेतलेले आहेत मी. तर परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 4 खांब टाकायचे. 2 3 आणि हा चौथा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते 8 खांब समोरचे मी टाकून घेते. आता लाईन 60मधले आपले हे 8 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला लाईन 61ला सुरुवात करायची आहे. लाईन 61मध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे पहिले 3 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 3 तिसरा अर्धा घ्यायचा आणि परत समोरचे जे राहिलेले चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला एकूण 13 खांब टाकून घ्यायचे आहेत. ते 13 खांब मी इथे टाकून घेते चॉकलेटी कलरचे. हे आपले 13 खांब चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि परत समोरचे जे 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. हे आपले 8 खांब टाकून झालेले आहेत. परत आता आपल्याला वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे लाईन 62मध्ये 8 खांब व्हाईट कलरचेच टाकून घ्यायचे आहेत. ते मी परत टाकून घेते. हे 8 खांब आपले 8 खांब टाकून झालेले आहेत. परत आपल्याला आता इथं चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. दुसरा अर्धा आणि परत समोरचे जे राहिलेले 14 खांब आहेत ते 14 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी 14ला 14 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. हे बघू शकता मैत्रिणींनो, आपलं आता हे एकूण 62 लाईनमध्ये आपले हे म हे अक्षर तयार झालेले आहे. म्हणजे स्टार्टिंगपासून आतापर्यंत आपल्या 62 लाईन विणून झालेल्या आहेत. आता आपण छिंद्र छी हे नाव तयार करणार आहोत. तर लाईन 63मध्ये आता आपल्याला खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे पहिले 3 खांब आपल्याला व्हाईट कलरनं घ्यायचे आहेत. तिसरा अर्धा. तर परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि एकूण 17 खांब आपल्याला चॉकलेटी कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 17 खांब टाकून घेते.
हे 17 खांब आपले चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहेत. आता आपल्याला परत समोर आपले 4 खांब राहिलेले आहेत. 2 3 आणि हा चौथा खांब आपण जे 3 साखळ्याचा खांब घेतो त्याच्या मधल्या साखळीमध्ये घालून घ्यायचा. आता हा 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब. आता परत आपल्याला वरच्या साईडकडून खालच्या साईडकडं 3 खांब आपल्याला व्हाईट कलरनंच टाकून घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. तर परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा. लाईन 64 चालू झालेली आहे आपली. आता 2 खांब आपल्याला चॉकलेटी कलर टाकून घ्यायचे आहेत. आणि परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कोणता नवीन व्हिडिओ पाहिजे असेल त्याची कमेंट बॉक्समध्ये करू शकता. 3 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. आणि आता परत समोरचे जे राहिलेले 14 खांब आहेत ते 14ला 14 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते मी 14 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. तर लाईन 65मध्ये तर खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे एकूण 9 खांब आपल्याला व्हाईट कलरनंच टाकून घ्यायचे आहेत. ते मी 9 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. 9 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि आता चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. एक आणि हा दुसरा अर्धा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे 3 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 2 आणि हा तिसरा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकायचे. आणि हा तिसरा अर्धा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. दुसरा आणि परत समोरची जी राहिलेली 3 खांब आहेत ते 3 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहे. ते मी टाकून घेते. तर लाईन 66मध्ये पहिले 3 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 3. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. आणि हा 3 व्हाईट कलरचे झाल्याच्या नंतर 2 आपण चॉकलेटी कलरचे खांब घालून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला 3 खांब व्हाईट कलरचे घालून घ्यायचे आहेत. आणि हा तिसरा. परत आपल्या चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला 2 खांब चॉकलेटी कलरचे टाकून घ्यायचे आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे परत आपल्याला 3 खांब टाकून घ्यायचे आहेत.
3. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे एकूण 5 खांब घालून घ्यायचे. ते 5 खांब मी घालून घेते. आपले चॉकलेटी कलरचे 5 खांब घालून झालेले आहेत. आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे समोरचे जे राहिलेले 6 खांब आहेत ते 6 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. आता लाईन 67मध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे पहिले 5 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते मी 5 खांब टाकून घेते. 5 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब चॉकलेट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. दुसरा अर्धा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब टाकायचे. दुसरा अर्धा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे परत आपल्याला 2 खांब टाकायचे आहेत. आणि दुसरा परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 3 खांब टाकून घ्यायचे आहेत. तिसरा अर्धा. परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 3 खांब टाकून घ्यायचे. परत चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि परत 2 खांब आपल्याला चॉकलेट कलर टाकायचे आहेत. मैत्रिणींनो, ही लाईन आपल्याला म्हणजे इनूनच दाखवावं लागणार होती, कारण या ठिकाणी 2 चॉकलेटी आणि 2 पांढरे असे भरपूर ठिकाणी कलर आलेले आहेत. तर परत 3 आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहे समोरचे. ते 3 मी टाकून घेते. आता लाईन 68ला चालू झालेली आहे आपली. लाईन 68मध्ये पहिले वरून वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे पहिले 3 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहे. ते टाकून घेते. मैत्रिणींनो, लाईन 68मधले हे 3 खांब आपले टाकून झालेले आहेत व्हाईट कलरचे. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा. चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकायचे. तिसरा परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा. चॉकलेट कलरचे 2 खांब टाकायचे. आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे एकूण 7 खांब टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. ते व्हाईट कलरचे 7 खांब मी टाकून घेते. इथून इथपर्यंत 7 खांब टाकून घेते. हे 7 खांब टाकून घेतलेले आहेत व्हाईट कलरचे. परत आता चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब आपल्याला चॉकलेट कलर टाकायचे. आणि परत आता राहिलेले जे 5 खांब आहेत समोर, ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे. ते मी टाकून घेते. हे बघू शकता मैत्रिणींनो, आपलं हे ची अक्षर तयार झालेले आहे. आता आपल्याला याला छ हे अक्षर जोडायचं आहे. आता लाईन 69वी चालू होणार आहे आपली. लाईन 69मध्ये हे 4 खांब व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा
आणि चॉकलेटी कलरचे एकूण 5 खांब घालून घ्यायचे आहेत. ते 5 खांब मी घालून घेते. तर हे 5 खांब आपले चॉकलेटी कलरचे घालून झालेले आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब टाकायचे. दुसरा अर्धा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे परत आपल्याला 5 खांब टाकून घ्यायचे आहेत. ते मी 5 खांब परत टाकून घेते. हे 5 खांब चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 3 खांब टाकून घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे आणि परत समोरचे जे राहिलेले 3 खांब आहेत ते 3 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. तर लाईन 70 मध्ये पहिले 3 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. परत आता चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 टाकायचे. परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा लाईन 70 मध्ये पहिले 3 खांब आपण व्हाईट कलरने विणून घेतलेले आहेत. परत 2 खांब चॉकलेटी, परत 3 खांब व्हाईट, परत 2 खांब चॉकलेटी, परत 2 खांब व्हाईट आणि परत 3 खांब चॉकलेटी. आता तिसरा अर्धा. तर परत आपल्याला 3 खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. आता परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे 2 खांब घालून घ्यायचे. आता परत समोरचे जे राहिलेले 4 खांब आहेत ते 4 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहे. ते मी टाकून घेते. तर लाईन 71 मध्ये परत आपल्याला खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे 4 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 4 खांब मी टाकून घेते. तर 4 खांब आपले व्हाईट कलरची लाईन 71 मधली टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा. 2 खांब आपल्याला चॉकलेट कलरचे टाकायचे आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि एकूण 7 खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. ते 7 खांब मी व्हाईट कलरचे टाकून घेते. 7 खांब व्हाईट कलरचे टाकून झाल्याच्या नंतर परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे 3 खांब टाकायचे. दोन आणि हा तिसरा. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकायचे. परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. आणि परत समोरचे जे राहिलेले 3 खांब आहेत ते 3 खांब आपल्याला
व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. एक, दोन, तीन. तर लाईन 72लाच सुरुवात करणार आहोत आपली. बघू शकता आतापर्यंत आपलं त्याचं अक्षर तयार झालेलं आहे. लाईन 72मध्ये पहिले 3 खांब आपल्याला व्हाईट कलरच टाकून घ्यायचे आहेत. तिसरा अर्धा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब घालून घ्यायचे. परत आता व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकायचे. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब आपल्याला चॉकलेटी कलरचे टाकायचे. दुसरा अर्धा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकायचे. तर परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण 6 खांब घालून घ्यायचे आहेत. ते 6 खांब मी टाकून घेते. तर 6 खांब आपले टाकून झालेले आहे. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे. ते मी टाकून घेते. तर लाईन 73मध्ये पहिले खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे पहिले 5 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. परत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. हे सगळे खांब वगैरे सगळं काही स्क्रीनवर तुम्हाला दिसेलच. स्क्रीनवर मी टाकणार आहे. तर हे 2 परत 2 व्हाईट कलरचे आणि परत आता 7 एकूण चॉकलेटी कलरचे खांब टाकून घ्यायचे आहेत. ते मी 7 खांब चॉकलेटी कलरचे टाकून घेते. मैत्रिणींनो, आता इथे आपले हे 7 खांब झाल्याच्या नंतर आपल्याला इथे 2 व्हाईट कलरचे टाकायचे आहेत. परत आता इथे आपल्याला 2 चॉकलेटी कलरचे टाकून घ्यायचे आहेत. बघू शकता. तर समोर आपले 4 खांब राहिलेले आहेत. 4 खांबात आपल्याला 2 खांब व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे. म्हणजे दुसरा अर्धाच घ्यायचा आणि चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचा पण अर्धाच खांब घ्यायचा आणि परत समोरचा जे एक खांब राहिलेला आहे तो खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचा आहे. आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे. आता लाईन 74मध्ये पहिले 6 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. ते मी वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे पहिले 6 खांब मी व्हाईट कलरचे टाकून घेते. हे 6 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला तर इथं 4 खांब आपल्याला चॉकलेट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. 2 3 आणि 4. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोर 3 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. आणि परत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि समोर 6 खांब आपल्याला
चॉकलेटी कलर टाकून घ्यायचे आहेत. 6 खांब चॉकलेटी कलरचे टाकून झाल्याच्यानंतर परत जे समोरचे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. आता लाईन 75वी चालू झालेली आहे. आता लाईन 75मध्ये आता खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे एकूण 14 खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. ते 14 खांब मी व्हाईट कलरचे टाकून घेते. 14 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहे. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. ते मी 8 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. लाईन 76ला सुरुवात झालेली आहे आपली. तर लाईन 76मध्ये पहिले 8 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. लाईन 76मधले 8 खांब व्हाईट कलरचे वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब घालून घ्यायचे. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकून घ्यायचे. आता परत चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण आपल्याला 6 खांब घालून घ्यायचे. ते मी घालून घेते. आपले 6 खांब घालून झालेले आहेत. आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे. परत आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे पण 2 खांब घालून घ्यायचे. आणि परत आता राहिलेला 1 खांब आहे तो 1 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचा आहे. तर लाईन 77ला सुरुवात करणार आहोत आपण. आता मैत्रिणींनो लाईन 77ला सुरुवात झालेली आहे. आता आपण ह्या पहिला आणि ह्या दुसरा म्हणजे 2 खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. आणि परत आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. दुसरा अर्धा, परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचा अर्धाच खांब टाकून घ्यायचा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा, चॉकलेट कलरचे 2 खांब टाकायचे. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा, व्हाईट कलरचे 2 खांब टाकायचे. परत चॉकलेट कलरचा धागा जोडायचा, परत 2 खांब आपल्याला चॉकलेट कलरचे टाकायचे आहेत. परत आता व्हाईट कलरचा धागा जोडायचा, व्हाईट कलरचे 3 खांब टाकायचे. तर परत चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. आणि परत आता समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहे. ते मी टाकून घेते. लाईन 78मध्ये तर परत वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे पहिले 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी 8 खांब टाकून घेते. पण हे 8 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला एकूण 7 खांब घालून घ्यायचे आहेत. ते 7 खांब मी चॉकलेटी कलरचे परत टाकून घेते.
हे 7 खांब चॉकलेट कलरचे आपले टाकून झालेले आहेत. परत आता आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब टाकायचे. आणि परत समोर 5 खांब आपल्याला चॉकलेट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 2 3 4 आणि 5. आता परत समोर 2 खांब राहिलेत. ते 2 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते 1 2 हे बघू शकता हे अक्षर तयार झालेलं आहे. आता लाईन 79ला आपण सुरुवात करणार आहोत. आता आपल्याला लाईन 79मध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे एकूण 14 खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. 14 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहे. आता परत आपल्याला 2 खांब चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे आहेत. परत समोरचे जे 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे. ते मी टाकून घेते. हे बघू शकता मैत्रिणींनो, आपलं किती परफेक्ट मच्छिंद्र हे नाव तयार झालेलं आहे. आता आपण भाग 4मध्ये नाथाय हे नाव बघणार आहोत. आणि हे एकूण 78 लाईनमध्ये तयार झालेलं आहे. 79 लाईनमध्ये तयार झालेलं आहे. आता लाईन 80, 81, 82 ह्या 3 लाईन मी 24 खांबाच्या व्हाईट कलरनं चिनून घेणार आहे. कारण आपण प्रत्येक नावामध्ये हा गॅप देत आहे 3 लाईनचा. तर ते मी इथे समोर विणून घेते. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. धन्यवाद.